हॅलो एव्हरीवन, आय एम न्यूट्रिशनिस्ट तेजस्विता. मी आज तुम्हाला अल्सर डिसीज रिव्हर्स कसा करायचा ना त्याबद्दल सांगणार आहे. तर सर्वप्रथम बंद काय करायचं हे लक्षात घ्यायचं आहे. दूध व दुधाचे पदार्थ बंद करायचे आहेत. नॉनव्हेज टोटली बंद करायचं आहे. कमीत कमी बरं वाटेपर्यंत तरी बंद करायचं आहे. पॅक फूड पूर्ण बंद करायचं आहे. हॉटेलचे पदार्थ बंद करायचे आहेत. तर खायचं काय आहे, तर प्रत्येक जेवणाच्या अगोदर तुम्हाला 250 ते 300 ग्रॅम सॅलड खायचं आहे. तुम्ही 1 टाईम जेवा, 2 टाईम जेवा किंवा 3 टाईम जेवा, तिघी जेवणांच्या अगोदर तुम्हाला 250 ते 300 ग्रॅम सॅलड खायचंच आहे. सॅलडमध्ये तुम्ही काकडी, टोमॅटो, बीट, गाजर यांचा उपयोग करू शकता. तसेच तुम्हाला मूठभर कोथिंबीर खायची आहे. कोथिंबीर का खायची आहे, जर आपल्याला हाताला लागलं, पायाला लागलं आणि त्याच्यावर जर भाज्यांचा रस टाकला तर ती जखम लवकर बरी होते, म्हणून कोथिंबीर सजेस्ट केली. तुम्ही दुसरी पण भाजी घेऊ शकतात, पण कोथिंबीर टेस्टी असते म्हणून कोथिंबीर सजेस्ट केली. तर कोथिंबीर पण सॅलडसोबत खायची आहे आणि मग नंतर जेवण करायचं आहे. तसेच तुम्ही फ्रूट्स खाऊ शकतात या दरम्यान. पण जर तुम्ही रात्री 7 वाजता जेवलात तर दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे. म्हणजे 14 तासांचा तुम्हाला उपवास करायचा आहे. या दरम्यान तुम्हाला काहीही खायचे नाही. टेस्टसुद्धा करून बघायची नाही. पाणी तुम्ही पिऊ शकतात, पण खायचे काहीच नाही. असं जर तुम्ही केलं तर तुमचे सगळे डिसीज रिव्हर्स व्हायला मदत होणार आहे. लिव्हरला काही प्रॉब्लेम असेल, पाईल्स असेल तर ते पण तुम्हाला रिकवर व्हायला मदत होणार आहे. तर ज्याला ऑपरेशन सजेस्ट केलेलं असेल, ज्याच्याकडे पैसेच नसतील, तर हा खूप सोपा आणि साधा उपाय आहे. 8 दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट यायला स्टार्ट होतो. 1 महिन्यानंतर तुम्हाला पूर्णपणे बरं वाटायला लागतं. तर नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच.